ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत, महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी, पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे येते जलापासी, स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरला. दिले आहे टाकुनी, तूच पतित पावन, तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तमनासण्या रवीशी. तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना, तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षण्या मोठेपणा, पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी, चिंता रहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत, नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात, आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संतकथा ऐकतसा. एक विधा निष्ठा ज्याची, जडली गजानन पदी साची. त्याच्या दुःख संकटांची, होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर, हाताखाली गवंड्यांच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून पडला, खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जण म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचेतो. परी घडले अघटित, कोठेही न लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलितात, तैसे त्याचे झाले. सोपान साह्य ज्या परी, जन उतरती भूमीवरी. तैसे झाले त्याच परी, त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला. पडता पडता करास, पाय भूमीस लागता क्षणी. तो न दिसला मजला गुणी, हे वृत्त ऐकुनी. लोक अवघे आनंदले, अभिश्राप कोणाचा. समर्थ ना घेती साचा, हा योग पडण्याचा. दैवानेच आला तुझ, या तुझ्या पडण्याने. स्पर्श केला समर्थाने, तुझ्या कराकारणे. हैस भाग्य कोणाचे. असो एक बाई राजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची, तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला, दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला, जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या व्रत, मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून, आपल्या 2 मुलांचे घेऊन रामनवमीसाठी जाणं. बाई आली शेगावा, प्रतिपदेपासून भला. उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला. नवमी सश्रोते शेगावी, कामसभा मंडपाचे. चालले होते येथे साचे, खांब मोठे मोठे दगडाचे. उभे केले असती, 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा. प्रत्येक खांब दगडाचा, ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले, काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविले, नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई, उभी खांब्यास एक्या पायी. होती तिला सोसली नाही, गर्दी ती इतकंचित. म्हणून खांबाच्या आचर्या, गेली निर्भय भावया. गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2. खांबाखाली यदवा 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरणी. पाणी मुखात घालून
लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या राजपुत्रिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला, मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कैसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊनी पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेहीना अगाध होता. नाईक नवरा वाचला, पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने, भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका. रामचंद्र पाटला ते, पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक. दारा माझी पातला, निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझ सांगण्याला, ते तू एके मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते पेटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडतसे, तैसाच हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशांचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून शुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरून, घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणं, ते पावते नारायणा. ये विषयी शंका नसे, परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी, गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी, ती आनंदी देईमसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी, वरचे वरी पडते जरी, तीही होईल बाबा बरी, ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत, बांधितो म्हणजे चेटुक भूत, याची बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी, कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी, ये ठाई होतसे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघांचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाणं, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नांदी जाणं कदापि ही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी नवरी, साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा, संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धैर्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा ब्रह्मात्कारी, दया असावी अंतरी, जैसे काटे फणसावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास. गोसावी जाऊ लागला, दाराबाहेर जाता बला, अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर
मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर, नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला. हे आता उमजले रात्री स्वप्नी येऊन, संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र. अनुभव येण्या मात्र सबळनिष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूचे वंदन, केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता, माघ मासी सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी. देवी दासाच्या सदनाबासी, दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर, दोन होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर, केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायत, येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात, महाराज येऊन बैसले. पितांबर शिष्याला, रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला, महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला, गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला, पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली. तेथपासून भली, शेगावचे मठात. जानराज देशमुखाचे, गंडांतर टाळले साचे. देऊन तीर्थ पायाचे, आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार, तेथे कथले सविस्तर. विठोबासी दिला मार, ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई, येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही, विस्तवचिली मी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात, केली विनंती समर्थांना. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला, ते दिवसापासून. होते दोन कान्होले, उत्तरंडीस ठेविलेले. तेच समर्थे मागितले, खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला, यमलोक दावून मुक्त केला. शिष्या हाते करविला, थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात, महाराज पिंपळ गावात. बसले शंकराच्या मंदिरात, पद्मासन घालून या. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली, पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळ गावाच गेला. महाराजांशी आणण्याला, परत शेगावा कारणे. समर्थांशी आणले परत, काही दिवस राहून तेथ. पुन्हा गेले अकोलीत, भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला, जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणले जला, त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता, नेले आपल्या मळात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य, जीव आपला घेऊन. बाधा गांधील माशांची, महाराजान झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला, स्वामी गेले आकोटला. जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतच्या अलीचा. काही दिवस राहिले, अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी, शिवरग्रामा भीतरी. कृपा वज्रभूषणावरी, केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात, श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत, तेथे षष्टमाची पूर्तता. गावची पाटील मंडळी, अवघी आडदांड होती बली. हमेश होई बोला चाली, त्यांची समर्थांबरोबर. हरिपाटला सगळे भले, महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले, प्रत्यंतर भक्तांना. उसांचा चमत्कार दावनिया साचार, अभिमानाचा परिहार. केला पाटील मंडळींच्या, भिक्या नामे दिला सूत. खंडू कडताजी पाटला प्रत, आम्रभोजनाचे व्रत. चालवण्यास कथिले पाटलाला, ऐशा कथा सप्तमाध्यायी. कथन केल्या आहेत बाही, निष्ठा समर्थांच्या ठाई. जडली पाटील मंडळींची, कथा आहे अष्टमात. दुपळी पाटील देशमुखांत,
अर्ज दिला सरकारात, महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटत झाले खंडू पाटील खटल्यांतून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला. सहज लिहिलेले समाचार, कृष्णाजीच्या मळ्याशी. महाराज राहिले थपरासी, मंदिराच्या सानिध्यासी. चंद्रमौळी हराच्या, ब्रह्मगिरी गोसाव्याला. अभिमान रहित केला, नैनम चिंदती श्लोकाला. रहस्यासह सांगून, जळत्या पलंगाच्या वर. महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर. केव्हाही खऱ्या संताला, कथा नवमाध्यायाला. द्वाड घोडा शांत केला, खूण नवस करणाराला. दिली असे गांजाची, दास नवमीचे उत्सवासी. समर्थ बाळापुरासी, घेऊन आपल्या शिष्यासी. बाळकृष्णाच्या घरी गेले, बाळकृष्णा लागून. करविले समर्थांचे दर्शन, संशय रहित केले वन. तयाराम दास्याचे, दशमाध्यायी सुरेख. उमरावतींचे कथानक, उपरती झाली पुरी देख. तेथे बाळा भाऊला, गणेश आप्पा चंद्राबाई. यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही. श्री गजानन स्वामींच्या, गणेश दादा खापर्ड्याला. शुभ आशीर्वाद दिदला, छत्रीने मारून बाळाला. परीक्षा द्याची घेतली, द्वाड गाय सुकलालाची. अति गरीब केली साची, दांभिक भक्त गुढ्याची. कशी ती कथन केली, एकादशाध्यायी कथन. भास्करासी डसला स्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन. गोपाळदासा भेटले, झामसिंगाच्या विनंतीसी. देऊन मान आडगावासी, येथे झाले पुण्यराशी. श्री गजानन महाराज, निजधामा भास्कर गेला. त्याचा देह ठेविला, द्वारकेश्वरा सन्निध भला. सतीबाईचे शेजारी, आज्ञा केली कावळ्यांना. तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणू जवऱ्याला. सुरुंग उडता विहिरीत, शेट बच्चू लालाची. कथा द्वादशाध्यायी साची, मूर्ती निरीक्षपणाची. प्रत्यक्ष होते महाराज, स्वामींचे वस्त्र नेसला. पितांबर शिंपी कांडोलीला, स्वइच्छेने येता झाला. परमभक्त होता जो, पितांबराने कोंडालीसी. बळीरामाच्या शेतासी, वठलेली या आंब्यासी. पाने फळे आणविली, पितांबर राहिला कोंडोलीत. तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित. शेगावी समर्थ इच्छेने, विचार करुनी मानसी. बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी. आले जुन्या मठातून, झामसिंगाने मुंडगावला. नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा. भंडाऱ्याचा केला असे, झामसिंगाने आपुली. इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली. गाठ प्लेगाची श्रीकृपे, कथा भाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा. केला असे गजानने, बंडू तात्यासी भाग्य आले. भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले. समर्थाने निजकृपे, नर्मदेच्या स्नानास. सोमवती अमावस्येस, नौका पुरता छिद्रास. हात लाविला नर्मदेनी, विडा माधवनाथाला. शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला. वर्णिल्या असती साकल्ले, अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा. टिळकबाळ गंगाधर, भाकरी प्रसाद पाठविला. कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला. ग्रहण कराया कारणे, श्रीधर गोविंद काळ्यास. करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस. येथेच आहे सर्व काही, कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारले त्यासी. येऊनिया स्वप्नांत, पादुकांचा प्रसाद त्याला. झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला. ग्रहण केले आनंदे, छळा तुकारामाचा. कानामाधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथासुरस, विष्णू साच्या घरास. जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून, खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने, सत्पुरुषासी त्रास द्याया. महेताबशा साईला, पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला, कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामतीन मानिसाची. भेट गंगा भागीरथीसी.
झाली आकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माझी साची. कवर डॉक्टरांच्या पोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना. तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला दावून त्याचा गलित केला. कर्माभिमान श्रोते हो. कथा ऐकून विसाव्यासी दिला काशीनाथ पंतासी. आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात. परी हरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याव्रत. समर्थांची शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नसती आनंद झाला उभयतांते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला. तो समर्थांनी निवटिला करुनिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून. समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेसी दिदले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नाय भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा. तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षा परिप्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार. अवघ्यांचे या अध्याया वर्गणीच्या जोरे भले. समाधींचे काम झाले मनापासून भक्त जटले. वर्गणी गोळा कराया ऐसे भव्य सुंदर काम कोठे ना भूमीवर. धर्मशाळा चौफेर चहूबाजूंनी बांधल्या. या भव्य कामाला भक्तांनी हात लावला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढील. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरिपाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई त्यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी. मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल. पंच गव्हाणचा दत्तूलाल त्याच गावीचा बिसनलाल. अंबरसिंह टाकडीचा. किसन बेल मंडळेकर. विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार. गंगाराम नामजाचे. या दानशुरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधले असती साजरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी बोली. योजना ती ऐशी झाली ती एका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे एकाणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी. पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा. निष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार. होऊन गेले अपार परी त्यातून मोठे जार. सर्वश्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान.
ब्राह्मणांच्या करवी जाणं, केले आदरे करुण किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघडसाचे, अधिक न्यून ना खपायाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात, तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा, भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समयाला लोक गेले घाबरून, म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत भावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिऊ नकोस मानसी. माझा तारिता पुण्यराशी, समाधीसी बसलासे. तो अवघे करल बरे, नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे, घ्यावे शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन, येऊन दी कदा विघ्न. भक्तांची करण्यास संरक्षण, मुळीच बसला इथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले, भूत शतचंडी तया. बनाजी तिडके सांगवी कर, यांनी केला स्वाहा कर. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामचे. चापड गावीचा वामन, शामरावाचा नंदन. यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली, तो विपन्न दशा आली. अवदसे निघातली माळगंटी वराडाच्या. विपुल पिकणे टाकिले, काश्यपीने पहाबले. नवे बाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना, समर्थांसी पाहावेना. म्हणून घेतले आपणा, कोंडोनी त्यांनी जलात. 30 तांपर्यंत पाया आणला भरून, तेथेच काहे जीवन. निर्माण व्हावे श्रोते हो, म्हणून ऐसे वाटते. राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते. भोवती केले निर्माण, सुख संपन्न पहिल्या परी. वराड बाबा निर्धारी, ऐसे चित्तात असल्या जरी. या वराडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवणी. सुखालागी अनुभवावे, ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल. वऱ्हाडासी बिकट काळ, याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मोळी न द्यावा, ठाव आपल्या मानसी. श्री गजानन रूप जमिनीत, जे जे काही पेराल सत्य, ते ते मिळणार आहे परत. बहुत हो न तुम्हाला, दाणे टाकल्या खडकावरी. त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी. सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येतसाचा. त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वाघीण, गेल्या मनरूपी दरीतून. दुर्वासनेचे कोल्हे जाणं, येऊन वसतील ते ठाया. भक्ती सुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना. तिच्या नादी लागल्या जाणा, विटंबनाचं सर्वत्र. सनीतीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका. शत्रू न माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास, येतील चांगले दिवस. या वऱ्हाड प्रांतास, हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्रांचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. अर्थशब्दांचा साचार, मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना, पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा करा हा, वेळ आता थोडे काही. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र, जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ. गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी,
कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुधो हे कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तयाव्रत पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्यामनी हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दरिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाणं साध्वी स्त्रींचे वाण जपणं फिटरयाच्या वाचने निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची बला अनुपम येई भाग्य बला श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनी या सुजरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई लाग न साधयत किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे मानसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावथा चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबरखेडी एनाथ सखाराम अमळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी माणिकप्रभू तेवीच या वऱ्हाडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत किंचित यांच्या त्यांच्या मधियो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्या विप्रीती श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची येरझार जन्म मृत्यूची साचार होऊन या व्हालपार दुस्तर भवा मधुनी आता स्वामी दयागणा तुला येवो माझी करुणा दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुला झालो भाट मार्गदावी मला नीट दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाळा आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साचा समर्था दासगणूचा अभिमान वहावा मानसी मी सकल संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज हेची मागणे आहे आज पदरपासून तुम्हा ते जैसी केलीच प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रतनस्थाने मदप्रत आणूनी या दाखविले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा न उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मद लागून हीच आहे विनंती शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र मासे शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी बला तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका होवो भाविकांप्रत भवसिंधू तरावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्यायः।